मी आहे आता कर्जतच्या फॉर्च्यून रिसॉर्टवरती आणि आज आमच्या कट्ट्याची पिकनिक आलेली आहे. सो तुम्हाला वाटत असेल की बायकांची पिकनिक करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, बट नाही, त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. बेसिकली एक सगळ्यात जगातला डिफिकल्ट टास्क काय असेल तर 4 बायकांना एकत्र आणून पिकनिक करणं. आणि पहिली मुख्य म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये भावना जागृत करावी लागते की तुम्हाला ब्रेक घेण्याची गरज आहे, आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. तर असं आमच्या प्रत्येकाकडे हे काम वाटून दिलेलं असतं की असं आता ही भावना जागृत करण्याचं काम माझ्याकडे असतं. त्याच्यानंतर पाळी येते आमची डेस्टिनेशन आणि रिसॉर्टची प्लेस वगैरे ठरली जाते. आणि हे सगळ्याचं काम ह्या आमच्या निशा मॅडम करतात. त्यांच्याकडे आम्ही सगळ्यांना बार्गेनिंग करणं आणि सगळ्या प्राईस डिसाईड करणं हे सगळं आमच्या मॅनेजर आहेत ह्या आमच्या कट्ट्याच्या, आणि त्या सगळं काम करतात. काय सांगशील? तुमचा सगळ्यांचा सहयोग असतो त्याच्यामुळे मी हे करू शकते आणि मला ॲक्च्युली शिकायचंच आहे म्हणून मी हे सगळं करते. आणि अजून आमचे 2 मुख्य आहेत की जे आमचे सपोर्टर्स आहेत. हे म्हणजे हा आमचा एक सपोर्टर पिलर आहे आणि हा एक दुसरा आमचा सपोर्टर पिलर आहे की ह्या दोघींशिवाय आमची पिकनिक होऊ शकत नाही. मग ते जेवायला जाणं बाहेर असो किंवा पिकनिक करणं असो, पण ह्यांचा सपोर्ट आम्हाला सतत असतो. सो अशा सगळ्यांच्या सहकार्याने आमची एक पिकनिक फायनली होते. आणि थांबा थांबा थांबा, तुम्हाला वाटलं असेल की पिकनिक झाली म्हणजे झालं काय, आहे काय त्यात आणि नाही काय, पण असं नाहीये. पिकनिक ठरल्यावर महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे सगळ्यांचे कपडे डिसाईड करणं. काय कपडे प्रत्येक जण घालणार ह्याच्यावरती गहन चर्चा केली जाते. 2दा-3दा आमच्या मीटिंग्स होतात की अरे आपल्याला हे कपडे घ्यायचे, ते कपडे घ्यायचे. नसले तर तशा कपड्यांची जमवाजमव केली जाते, रात्र बाहेरून मागवले जातात. आणि हे सगळं झाल्यावर आमची पिकनिक प्लॅन होते आणि आम्ही पिकनिकला पोहोचतो. सो सगळ्या बायका तर माझ्या व्हिडिओला नक्की ॲग्री असेल की बायकांची पिकनिक म्हणजे खरंच मोठं टास्क आहे की एवढं सगळं करणं आणि ती पिकनिक सक्सेसफुली पुढे नेणं हे खरंच मोठं टास्क आहे. सो आय होप गाईज की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड विथ माय व्हिडिओज. थँक्यू.